last lecture we see the application of green chemistry. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री आणि त्याचे ॲप्लिकेशन बघितलं होतं आणि त्या चॅप्टरबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली होती. ओके, आता आपल्याला त्या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट बघायचा तो आहे नॅनो केमिस्ट्री. कोणता आहे? नॅनो केमिस्ट्री. नॅनो केमिस्ट्री हा वर्ड ऐकल्या तुम्हाला डोक्यात क्लिक झाला असेल की नॅनोचा मिनिंग काय? छोटे. ओके, नॅनोचा मिनिंग काय आहे? छोटे मॉलिक्युल्स किंवा छोटे पार्टिकल्स. ओके, कारण की आपण नॅनो टर्म ही बऱ्याचदा ऐकलेली आहे. म्हणजे सिम्पली त्याला आपण म्हणू मायक्रो मॉलिक्युलपेक्षाही छोटी टर्म. कारण की मायक्रो म्हणजे काय? 10⁻⁻6 मीटर असतं. ओके, पण ह्या ठिकाणी नॅनोमीटर म्हणजे काय? 10⁻⁹ म्हणजे मायक्रो मॉलिक्युलपेक्षाही कमी असणारी त्याची साईज, त्यालाच आपण काय म्हणतो? नॅनो पार्टिकल. ओके, आता आपण आधीच्या चॅप्टरचा म्हणजे आधीच्या पॉईंटचा आणि ह्याचा एकमेकांसोबत रिलेशन लावू की त्या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्री त्यामध्ये नॅनो केमिस्ट्री हा कन्सेप्ट कळाला असेल. ओके, कारण की तुम्हाला माहिती ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आपण पोल्युशन कसं कंट्रोल करायचं, त्यामुळे केमिस्ट्रीचा यूज कसा करायचा पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी ह्याबद्दल डिस्कस केले. त्याचे प्रिन्सिपलसुद्धा आपण स्टडी केलं होतं. ओके, आता ह्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे काही नॅनो केमिस्ट्री आहे किंवा पार्टिकल्स आहे त्याचा यूज आपण पोल्युशन पण कंट्रोल करता आला पाहिजे आणि त्यापासून आपले चांगले फायदे पण झाले पाहिजे, म्हणजेच इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन आणि अदर गोष्टीसाठी. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी बघा मला सांगा प्रॉब्लेम कुठं होता? कारण की जे आपण मोठे असे गोष्टी त्या ठिकाणी यूज करत होतो. फॉर एक्झाम्पल पोल्युशन जास्त झालं. ओके, पोल्युशन जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी गरजा जास्त झाल्या. ओके, पॉप्युलेशन जास्त झालं, गरजा वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? इंडस्ट्रियलायझेशन जास्त झालं. इंडस्ट्रियलायझेशन जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी काय इन्क्रीज होत होती? जे काही वेस्ट मटेरियल आहे, कारण की प्रोडक्शन वाढल्यामुळे वेस्ट मटेरियलची सुद्धा इन्हान्समेंट झाली. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं नॅनो पार्टिकलचा किंवा नॅनो केमिस्ट्रीचा आपण त्यामध्ये यूज कसं करणार. कारण की नॅनो पार्टिकल हे कसे असतात? खूप छोटे असतात. ओके, जे की आपण डायरेक्ट आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण त्याला बघू सुद्धा शकत नाही. बरोबर आहे. मग त्या बेसिसवर जे काही नॅनो पार्टिकल्स आहे त्याचा यूज जर आपण वेगवेगळ्या गोष्टीच्या प्रोडक्शनमध्ये केल्या, एखाद्या केमिकलच्या प्रोडक्शनमध्ये केल्या, जे काही आपण आत्तापर्यंत नॉन बायोडिग्रेडेबल गोष्टी यूज केल्या होत्या त्याच्याऐवजी जर आपण नॅनो पार्टिकलचा यूज केला तर त्याचा पसाराही कमी होईल. कारण की ते खूप छोटे पार्टिकल्स आहेत आणि त्यामुळे त्याचं जे मेन जे त्याचं इम्पॉर्टन्स आपण म्हणू किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू, नॅनो पार्टिकल हे कसे असतात? सेल्फ क्लिनिंग. काय असतात? सेल्फ क्लिनिंग म्हणजे काय? जेव्हा त्याचं काम झालं की ते आपोआप स्वतःला काय करतात? क्लीन करतात आणि सेल्फ क्लिनिंगमुळे त्या ठिकाणी काय होणार? एन्व्हायरमेंट सुद्धा कसं राहणार? क्लीन. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? आता या केसेसमध्ये मला सांगा, जर नॅनो पार्टिकल आपण जर वर्ल्ड वाईड यूज केलं प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण की सध्या असं नाही की त्याचा आत्तापासूनच उपयोग सुरू झाला नॅनो पार्टिकलचा, ह्याच्या आधीसुद्धा बरेच वर्षाखाली नॅनो पार्टिकल आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये यूज करत होतो. तुम्हाला माहिती असेल एखादं आपण CD ड्राईव्ह म्हणू, लेझर म्हणू किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे एखादं हार्ड डिस्कमध्ये प्रेझेंट असणारे ज्या छोट्या चिप्स असतात. ओके, चिप्स नाही, खायचे चिप्स नाही, चिप्स असतात. त्या चिपमध्ये सुद्धा काय प्रेझेंट असणार? ह्या ठिकाणी नॅनो पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ओके, अदर केसेसमध्ये जे काही कॉस्मेटिक प्रिपरेशन आपण यूज करत असतो, जसं स्किन क्रीम लोशन, ओके सनस्क्रीन लोशन, त्या सनस्क्रीन लोशनमध्ये सुद्धा काय यूज करतात? नॅनो पार्टिकल इन द फॉर्म ऑफ टिटॅनियम डायऑक्साईड. कोणत्या फॉर्ममध्ये असतील ते? टिटॅनियम डायऑक्साईड आणि झिंक ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, जे की आपल्या स्किनचं काय करतात? प्रोटेक्शन करतात फ्रॉम द UV लाईट्स. ओके, म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या पार्टिकलचा नॅनो पार्टचा यूज करतो, म्हणजे छोट्या पार्टिकलचा यूज करतो, कारण की झिंक ऑक्साईड तसं पाहिलं तर आपण लार्ज स्केलवर सुद्धा बघू शकतो, म्हणजे बल्क फॉर्ममध्ये सुद्धा त्याचा यूज आहेच. ओके, कशामध्ये? कॅलामाइन लोशनमध्ये सुद्धा यूज करतो किंवा कॉस्मेटिकमध्ये या टिटॅनियम डायऑक्साईड आणि त्याचा पर्टिक्युलर यूज होतो, कारण की तो काय करतो? पर्ल लाईक इफेक्ट दाखवतो, म्हणजे स्किनला काय करतो? व्हायटनिंग इफेक्ट दाखवत असतो. ओके, तसेच मग ह्या ठिकाणी जे काही नॅनो पार्टिकल आहे त्याचा सुद्धा यूज आपण बऱ्याच गोष्टीमध्ये यूज करतो. जसं रिंकल फ्री फॅब्रिकसाठी सुद्धा काय करतो? नॅनो पार्टिकलचा यूज करतो. जसे तुम्ही नंबर ऑफ पॉलिमर्स बघितले, नंबर ऑफ पॉलिमर्स म्हणजेच काय राहतील? त्या ठिकाणी सुद्धा काय प्रेझेंट असतात? नॅनो पार्टिकल. म्हणजेच कोणत्याही सबस्टन्सचा
जर एखादा काय म्हणू आपण कोणत्याही सबस्टन्सचा सगळ्यात छोटा पार्ट किंवा ज्याचा असा पार्ट आपण कशामध्ये मेजर करतो, नॅनोमीटरमध्ये मेजर करू शकत असो, ओके, त्याला सगळ्यांना आपण काय म्हणतो, नॅनो पार्टिकल्स. ओके, मला सांगा तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे बघितलेले, मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केले होते, ओके, ब्लड सेल्स बघितले असतीलच. ओके, ब्लड सेल्स वगैरे जे आपण डोळ्याला ऑब्झर्व करू शकतो का, नाही, त्याची साईज कशी राहते, खूप छोटी राहते. तशीच नॅनो पार्टिकलची साईज कशी राहते, छोटी, आणि छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं जे यूज आहे आपण लॉंग टर्मसाठी करू शकतो. आणि अजून एक म्हणजे त्या ठिकाणी त्याचा पर्टिक्युलर यूज कशासाठी करणार आपण, त्यामुळे जास्त त्याचा गर्दा नाही होणार आणि ते छोटे छोटे पार्टिकल्स हँडलिंगला जरी अवघड असतील पण त्याचा वापर आपण काय करू शकतो, कोणत्याही डिसीजमध्ये यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल जे काही नॅनो पार्टिकल्स आहेत, कारण की कॅन्सरस सेल्स सगळ्यांना माहिती कशी असते, त्याची स्पॉन्टेनियस ग्रोथ होत असते. ओके, त्या सेलची कशी होत असते, स्पॉन्टेनियस ग्रोथ. त्यामुळे नंतर ती इतकी ग्रोथ त्याची वाढत असते की लगेच त्याचं काय होते, बस्टिंग होतं, ती सेल बस्ट व्हायला लागतं आणि नंतर परत त्याचं काय होते, मेटास्टॅसिस. ओके, म्हणजेच ती कॅन्सरस सेल सगळीकडे पसरत असते. ओके, मग मला सांगा ह्या केसमध्ये जर समजा आपले जे नॅनो पार्टिकल्स आहे, नॅनो पार्टिकलचं जर आपण मेडिसिनल टेक्नॉलॉजीमध्ये यूज केला आणि तिला जर समजा जेव्हा आपण बॉडीमध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ती जी कॅप्सूल असेल किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल, चिपच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल, त्यांनी जर काय केलं, त्या ठिकाणी जी आयडेंटिफाय केलं की कॅन्सरस सेल कोणती आहे, ओके, कोणती आहे कॅन्सरस सेल कोणती आहे, तिला आयडेंटिफाय करून त्याला लगेच किलिंग करत केली तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली जी काही कॅन्सरस सेलची ग्रोथ होणार असेल किंवा बस्टिंग होणार असेल ती त्या ठिकाणी काय होऊ शकते, प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजेच आपण नॅनो पार्टिकलचा यूज त्या आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा करू शकतो. म्हणजेच ह्याचा यूज आपण कशासाठी करणार, इन द मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ह्या नॅनो टेक्नॉलॉजीचा किंवा नॅनो पार्टिकलचा किंवा नॅनो मटेरियलचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, म्हणजेच सिम्पली मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, छोट्या पार्टिकलची आपल्याला काय करायची, हेल्प घ्यायची. ओके, मग त्यासाठी आपण आधी बघू की नॅनोचा मिनिंग काय. कारण की आपल्याला माहिती काही जण अशी मोठमोठ्या कार नाही अफोर्ड करू शकत नाही, म्हणून टाटाने एक नवीन कार काढली होती, नॅनो कार. ओके, त्याचं मिनिंग काय, सगळी फॅसिलिटी तशीच असणार, फक्त त्याची साईज कशी असणार, छोटी. ओके, सिमिलरली ह्या ठिकाणी पण आपल्याला फॅसिलिटी तशाच भेटत आहेत. ओके, पण त्या पार्टिकलची साईज कशी राहणार, छोटी. ओके, आता ह्या ठिकाणी फोकस करा, काय म्हणते, नॅनो केमिस्ट्री. काय बघायचं आपल्याला, नॅनो केमिस्ट्री. ओके, आता ह्या ठिकाणी काही टर्म्स आहेत. नॅनो हा ग्रीक वर्ड आहे ज्याचा मिनिंग होतो डार्क. ओके, डार्क म्हणजे काय, छोटासा. ओके, असा की जो आपण उघड्या डोळ्याने सुद्धा बघू शकत नाही. ओके, त्यालाच आपण म्हणतो डार्क किंवा छोटा, त्यालाच म्हणतो नॅनो पार्टिकल. त्याची जर आपण ॲक्च्युली जर नॅनोमीटरमध्ये त्याचं कन्सिडरेशन केलं किंवा त्याची पार्टिकल साईज डिटरमाइन केली, त्याची पार्टिकल साईज ही कुठून असणार, 1 to 100 नॅनोमीटर. ओके, ओके, दिसत आहे सगळ्यांना आता पार्टिकल साईज कशी राहणार त्याची, 1 to 100 नॅनोमीटर एवढी. ओके, काही टर्म्स दिलेले आहेत या ठिकाणी, लक्ष द्या. ओके, पहिली टर्म्स या ठिकाणी आपल्याला नॅनो केमिस्ट्री समजण्यासाठी या ठिकाणी काही टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे की नॅनो सायन्स म्हणजे काय, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, नॅनो मटेरियल म्हणजे काय, आणि लास्ट म्हणजे आपण डेफिनेशन बघणार आहोत नॅनो केमिस्ट्रीची. सगळ्यात आधी लक्षात ठेवा की नॅनो म्हणजे खूप छोटा पार्टिकल्स. ओके, कसे असतात, खूप छोटे पार्टिकल्स जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, ज्याची लिमिट ही मायक्रोपेक्षाही कशी राहणार, कमी. ओके, कारण की ह्याचं जे डायमेन्शन आहे ते किती राहणार, 10 to the power -9 मीटर. ओके, खूप छोटा, आलं लक्षात. आता आपण त्याचे डेफिनेशन्स बघू. काय म्हणते, पहिला आहे नॅनो सायन्स. काय म्हणते नॅनो सायन्सची डेफिनेशन, ओके, it is the study of phenomena and manipulation of materials at atomic, molecular and macromolecular scale where properties differ significantly from those at a large scale. काय म्हणते ह्या ठिकाणी नॅनो सायन्स म्हणजे काय, सायन्स म्हणलं की त्या ठिकाणी काय येणार, स्टडी. सगळ्यांना माहिती. ओके, सायन्स जेव्हा जेव्हा आपण म्हणलं त्या ठिकाणी आपण काय करणार, स्टडी करणार. कशाची करणार, बघा लक्ष द्या. इट इज द स्टडी ऑफ फिनॉमिना अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल्स. ओके,
मटेरियलची स्टडी करणार, त्याचं छान मॅनिप्युलेशन करणार, त्याचं सादरीकरण छान करणार. कोणत्या लेवलवर? त्याच्या ॲटॉमिक, मॉलिक्युलर अँड मॅक्रोमॉलिक्युलर स्केल व्हेअर प्रॉपर्टीज डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम दोज ॲट अ लार्जर स्केल. म्हणजे त्याचे काय करणार? ॲटॉमिक, मॉलिक्युलर प्रत्येक साईजवर त्याची स्टडी करणार. कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी किंवा एखादी आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणू किंवा केमिकल प्रॉपर्टी एखाद्या मॉलिक्यूलच्या त्याच्या ॲटॉमिक साईजला वेगळे असतील, मॉलिक्युलर साईजला वेगळे असतील किंवा मॅक्रो साईजला त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतील डिफरंट. म्हणून आपल्याला त्याचं कंपॅरिझन कशासोबत करायचं? त्याच्या नॅनो साईजच्या पार्टिकल आणि त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते त्या ठिकाणी काय करायचे आहेत? ऑब्झर्व करायचे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? नॅनो सायन्स. म्हणजे डिटेल स्टडी करायची आहे, त्याचं मॅनिप्युलेशन करायचं आहे की मॅक्रो मॉलिक्यूलमध्ये असताना किंवा त्याच्या मॉलिक्युल्समध्ये असताना किंवा ॲटॉमिक फॉर्ममध्ये असताना त्याच्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये काय चेंजेस होत आहेत हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? फोकस करायचं आहे, त्याची स्टडी करायची आहे, त्याचं मॅनिप्युलेशन करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? नॅनो सायन्स. काय म्हणत असतो? नॅनो सायन्स. सेकंड कोणतं आहे? नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी काय? इट इज द डिझाईन. आता टेक्नॉलॉजी म्हणलं की छान त्याला आपल्याला तयार करावं लागेल. ओके, इट इज द डिझाईन, characterization, production and application of structures, devices, systems by controlling shape and size at a nanometer scale. काय म्हणते? त्याची छान डिझाईन करायची आहे, कॅरेक्टरायझेशन करायचे, प्रोडक्शन करायचे आणि त्याचं ॲप्लिकेशन, त्या स्ट्रक्चरचं ॲप्लिकेशन सुद्धा करायचे. डिव्हाइस अँड सिस्टीम बाय कंट्रोलिंग. काय करायचं? बाय कंट्रोलिंग देअर शेप इन द नॅनो स्केल. प्रॉपरली त्याचं काय करायचं आहे? टेक्नॉलॉजीचा यूज करून त्याला तयार करायचं आहे आणि त्याला कशामध्ये बसवायचं आहे? नॅनोमीटर स्केलमध्ये. कशामध्ये बसवायचं आहे? नॅनोमीटर स्केलमध्ये. ओके, म्हणजेच त्याचा यूज कसा राहणार? सेमच राहणार, फक्त त्याची स्केल कशी राहणार या ठिकाणी? छोटी. त्यालाच काय म्हणतो आपण? नॅनो टेक्नॉलॉजी. काय म्हणते? इट इज अ डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रक्चर्स, डिव्हाइसेस अँड सिस्टीम बाय कंट्रोलिंग. काय कंट्रोल करून? बाय कंट्रोलिंग शेप अँड साईज ॲट अ नॅनोमीटर स्केल. ओके, यालाच काय म्हणतो आपण? नॅनो टेक्नॉलॉजी. नेक्स्ट कोणता आहे? नॅनो मटेरियल्स. ओके, ऑलरेडी आपण नॅनो मटेरियल्स माहिती, ज्याची साईज कशाच्या इन बिटवीन असणार? 1 to 100 नॅनोमीटरच्या इन बिटवीन असणार. त्यालाच आपण काय म्हणतो? नॅनो मटेरियल्स. पण या ठिकाणी त्याची आपण डेफिनेशन देऊ. काय म्हणते नॅनो मटेरियल? It is a material having structural component with at least one dimensions in the nanometer scale. म्हणजे असे स्ट्रक्चरल कंपोनंट त्याचा कुठलाही एक डायमेन्शनल, म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी सगळे असतील तर चांगलंच आहे, पण त्याचा ॲटलिस्ट एक डायमीटर कशामध्ये प्रेझेंट असलं पाहिजे? त्या ठिकाणी नॅनोमीटर स्केलमध्ये प्रेझेंट असलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? नॅनो मटेरियल. रिपीट करते डेफिनेशन बघा. इट इज अ मटेरियल हॅव्हिंग स्ट्रक्चरल कंपोनंट विथ ॲट लीस्ट वन डायमेन्शन इन द नॅनोमीटर स्केल, दॅट इज 1 to 100 नॅनोमीटर. म्हणजेच असं स्ट्रक्चर किंवा असं स्ट्रक्चरल मटेरियल ज्यामध्ये त्याचं जे काही स्ट्रक्चर कंपोनंट आहे हे कशामध्ये मेजर झाले पाहिजे किंवा त्याच्यापैकी एक जरी डायमेन्शन कशामध्ये आला पाहिजे? नॅनोमीटर स्केलमध्ये मोजता आला पाहिजे किंवा त्या बिटवीनमध्ये भेटला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? नॅनो मटेरियल्स. आता आपल्याला बघायचं की नॅनो केमिस्ट्री काय असते. ओके, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री. जसं ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचं कॉम्बिनेशन केलं होतं? केमिस्ट्रीचं. सिमिलरली ह्या ठिकाणी काय म्हणते नॅनो केमिस्ट्री? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री अँड नॅनो सायन्स. काय करायचं आहे? नॅनो सायन्स आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन करायचं आहे, विच डील्स विथ द डिझायनिंग अँड सिंथेसिस ऑफ मटेरियल ऑफ नॅनो स्केल विथ डिफरंट साईज, शेप, structures and composition and their organization into the functional architecture.
म्हणजेच ह्या ठिकाणी केमिस्ट्री आणि सायन्सचा यूज कशासाठी करायचा आहे आपल्याला, एखाद्या नॅनो स्केलमध्ये बसत असणाऱ्या मटेरियलला डिझाईन करण्यासाठी, सिंथेसिस करण्यासाठी, त्याच्या वेगवेगळे डिफरंट साईज किंवा शेपमध्ये त्याचा उपयोग म्हणजे त्याच्या साईजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर किंवा कंपोजिशन करण्यासाठी अँड देअर ऑर्गनायझेशन इन टू द फंक्शनल आर्किटेक्चर. आणि त्याचा सगळ्याचा यूज एका प्रॉपरली फंक्शनसाठी होण्यासाठी, जे काही आपण त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्यावर मेहनत घेतो त्यालाच आपण काय म्हणतो, नॅनो केमिस्ट्री. ओके, काय म्हणते, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री अँड नॅनो सायन्स. त्याचं कामच काय, विच डील्स विथ द, कशाचा उपयोग करणार ते, विच डील्स विथ द डिझायनिंग सिंथेसिस ऑफ मटेरियल ऑफ नॅनो स्केल. ओके, नॅनो स्केल मटेरियलची डिझायनिंग करणार, त्याला सिंथेसाइज करणार विथ डिफरंट साईज अँड शेप, त्याच्या वेगवेगळ्या डिफरंट साईज आणि शेपमध्ये, स्ट्रक्चरमध्ये आणि त्याच्या कंपोजिशनमध्ये अँड द ऑर्गनायझेशन इन टू द फंक्शनल आर्किटेक्चर. आणि त्याचं असं ऑर्गनायझेशन करणार की त्याचा प्रॉपरली फंक्शनमध्ये तो आला पाहिजे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, नॅनो केमिस्ट्री. काय म्हणतो, नॅनो केमिस्ट्री. ओके, तुम्हाला आता थोडीफार आयडिया आली असेल की नॅनो मटेरियल्स हे किंवा नॅनो टेक्नॉलॉजी हे काय असते. ओके, जसं मला सांगा, तुम्ही टेनिस बॉल वगैरे बघता, ओके, ते कसे तुम्ही ऑब्झर्व करू शकता डोळ्यांनी, आलं लक्षात, त्याला आपण म्हणतो मॅक्रो मॉलिक्यूल. कसे असतात, लार्ज मॉलिक्युल्स. ओके, सिमिलरली ह्या ठिकाणी आपण जर एखादं एक्झाम्पल घेऊ, या ठिकाणी टायरचं प्रिपरेशन आहे. ओके, टायर आपण पॉलिमरचा यूज करून बघणार आहोत, पण तो लॉंग लास्टिंग चालण्यासाठी त्याच्यामध्ये काय यूज करणार आपण, नॅनो टेक्नॉलॉजी यूज करून नॅनो मटेरियलचं काय करणार, या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार. त्याचा यूज कसा होण्यासाठी, लॉंग लास्टिंग यूज होण्यासाठी. ओके, त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. त्याचा यूज कशासाठी करणार, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी इन्हान्स करण्यासाठी. ओके, त्यालाच आपण म्हणतो नॅनो पार्टिकल्स. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, जसे आपलं ह्युमन्स हेअरसुद्धा कसे असतात, जर आपण त्याला प्रॉपरली मायक्रोस्कोप खाली जर आपण अंडर ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी त्याचे छोटे 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 पार्टिकल एकमेकांसोबत कनेक्ट होऊन काय तयार होतं, ह्युमन हेअर. तसंच DNA सुद्धा तसंच आहे, कारण की त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, आता किंवा डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, ज्याची की साईज कशी राहणार, खूप छोटी, त्यालाच आपण म्हणतो नॅनो पार्टिकल. त्याचबरोबर एखादी मुंगी बघितली तुम्ही, ओके, मुंगीचं जे काही वरचं कवरिंग आहे मुंगळ्याचं किंवा मुंगीचं, त्यामध्ये सुद्धा काय असतं, ओके, काय प्रेझेंट असतं, नॅनो पार्टिकल्स. कारण की छोटे छोटे गोष्टी एकमेकांसोबत कनेक्ट होऊन ते काय करतात, बल्की सबस्टन्स तयार होतात, त्यालाच आपण सिम्पली म्हणतो नॅनो फॉर्म. ओके, तसंच मला सांगा, काही काही ग्लासेस असतात जे लगेच त्याला क्रॅचेस पडतात, पण काही काही ग्लासला क्रॅचेस पडत नाहीत. ओके, ते कसे असतात, रेनफोर्सिंग असतात. ओके, त्याच केसेसमध्ये आपण कशाचा यूज करतो, ह्या नॅनो फॉर्मचा, टू मेक द स्टेबल वन. ओके, चांगले स्टेबल फंक्शन्स तयार करण्यासाठी त्याचा काय करतो, यूज करतो. आलं लक्षात, इथपर्यंत कळालं, हे काय आहे सगळं नॅनो टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे, त्याचं टाइप्स. ओके, टाइप्स ऑफ नॅनो पार्टिकल्स और नॅनो मटेरियल्स. चला तर आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ देअर नॅनो स्केल सिस्टीम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॅनो मटेरियल जे असतात त्याची साईज हे 1 ते 100 नॅनोमीटरच्या मध्ये असते. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, सांगितलं होतं आपण की त्या ठिकाणी जे काही त्याचे डायमेन्शन्स त्या स्ट्रक्चरचे प्रेझेंट असतील, त्यापैकी एक तरी डायमेन्शन हा कशामध्ये पाहिजे, त्याच्या नॅनोमीटरच्या फॉर्ममध्ये जर असेल तरच त्याला आपण काय म्हणतो, नॅनो मटेरियल्स. तर त्या मटेरियल्सचे काही टाईप्स आहेत. ओके, ते बघू. पहिलं आहे 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर्स. ओके, किंवा नॅनो मटेरियल्स. काय, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. सेकंड आहे 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. थर्ड आहे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर्स. आणि नेक्स्ट आहे चौथं म्हणजे ते आहे 3D. ओके, 3D नॅनो स्ट्रक्चर्स. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या, इथं मी डायमेन्शनल काढलेले आणि सगळ्यांना माहिती 2D म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस असतात आणि 3D मध्ये एक्स वाय झेड तिन्ही ॲक्सिस असतात. जेव्हा त्या स्ट्रक्चरचे तिन्ही ॲक्सिस किंवा तिन्ही डायमेन्शनल हे नॅनोमीटरमध्ये असतील, कशामध्ये असतील,
नॅनोमीटरमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, 0 डायमेन्शनल नॅनोमीटर्स किंवा नॅनो स्ट्रक्चर्स. काय म्हणतो, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर किंवा 0 डायमेन्शनल नॅनो मटेरियल्स. ओके, काय म्हणते, अ 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज वन इन विच ऑल द 3 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. सगळे डायमेन्शन हे कोणत्या स्केलवर असतील, त्याच्या नॅनोमीटरच्या स्केलवर असतील. ओके, नॅनो स्केलवर असतील, जे की कुठून असणार, 1 to 100 नॅनोमीटरपर्यंत. दॅट इज 3 डायमेन्शनल्स हे कसे असणार, नॅनोमीटर म्हणजे 100 नॅनोमीटरच्या कमी असणार. ओके, त्याचे एक्झाम्पल बघा, ह्या ठिकाणी कोणते असतील, नॅनो पार्टिकल्स, क्वांटम डॉट्स, नॅनो शीट्स, नॅनो रिंग किंवा मायक्रो कॅप्सूल्स हे कशाचे एक्झाम्पल आहेत, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. म्हणजे ते तिन्ही डायमेन्शनल हे कशापासून बनलेले असतील, नॅनो स्ट्रक्चर, जे की ऑब्झर्व कसे होतील ह्या. ओके, त्याला आपण म्हणतो 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. सेकंड कोणतं आहे, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, ज्यामध्ये 2 डायमेन्शन, आता त्यावरून तुम्ही ऑब्झर्व करू शकता, 2 डायमेन्शन्स हे कसे असतील, नॅनो स्केलवर. ओके, म्हणजेच कशाच्या बिटवीन असतील, 1 to 100 नॅनोमीटरच्या बिटवीन्स असतील. ओके, म्हणजे त्या ठिकाणी बघा XYZ 3 ॲक्सिस घेतले आपण, त्या स्ट्रक्चरच्या 2 ॲक्सिस ह्या कशा असतील, नॅनोमीटर स्केलवर. ओके, एक नॅनोमीटर स्केलवर नसेल, मोठी असेल. ओके, त्याला आपण काय म्हणणार, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर 1D. ओके, त्याचे स्ट्रक्चर कसे, एक तर ते रॉड शेपमध्ये ऑब्झर्व होतील किंवा ह्या ठिकाणी असे म्हणजे वायर्सच्या, फायबर्सच्या अशा फॉर्ममध्ये आपल्याला ते दिसतील. ओके, बघा त्याला म्हणतो आपण नॅनो वायर्स, नॅनो फायबर्स, नॅनो ट्यूब्स आणि नॅनो रॉड्स. ओके, ते कशा, त्याला काय म्हणतो आपण, 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. लक्षात ठेवायचं, जेव्हा एक अशा छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या किंवा डॉटच्या फॉर्ममध्ये दिसतील ते कोणते असतील, 0 डायमेन्शनल. जे रॉड्सच्या, फायबरच्या फॉर्ममध्ये दिसत असतील, वायर्सच्या फॉर्ममध्ये दिसत असतील त्याला काय म्हणणार, 1 डायमेन्शनल. आणि नेक्स्ट आहे 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर किंवा नॅनो मटेरियल. त्यामध्ये कोणताही एक डायमेन्शन हा कसा असेल, नॅनो स्केल. ओके, म्हणजेच एकच डायमेन्शन कशाच्या बिटवीन असणार, 1 ते 100 नॅनोमीटरच्या. ओके, म्हणजे हे XYZ ॲक्सिस, त्याच्या फक्त एकच ॲक्सिस हा कसा राहील, नॅनोमीटरचा. ओके, बाकीचे 2 नॅनोमीटरचे नसतील, त्याला आपण म्हणणार नॅनोमीटर. आता ह्याचा यूज कसं, मग फिल्म कोटिंगसाठी. ओके, कोटिंगच्या प्रोसेससाठी या ठिकाणी याचा यूज करणार. त्याचं स्ट्रक्चर कसं असं ऑब्झर्व होईल, असे फिल्मसारखे दिसेल, कोटिंग शीटसारख्या दिसतील आपल्याला. ओके, त्यालाच आपण म्हणतो. ओके, एक्झाम्पल कोणते त्याचे, थिन फिल्म्स, लेयर्स किंवा कोटिंग्स. ओके, हे सगळे कशापासून बनलेले असतात, नॅनो पार्टिकल्सपासून. पण नॅनो मटेरियल्स त्या ठिकाणी कसे असतील, 2 डायमेन्शनल. कसे असतील, 2 डायमेन्शनल. ओके, ह्यानंतर मी तुम्हाला म्हणलं होतं की अजून एक क्लास आहे 3 डायमेन्शनलचा म्हणजे 3D. त्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर, ओके, कोणते स्ट्रक्चर हे कशामध्ये नसतील, त्याच्या नॅनोमीटरच्या फॉर्ममध्ये. पण मग त्याचे एक्झाम्पल कसे असतील मला सांगा. ते एका छोटे छोटे नॅनो पार्टिकल्स किंवा छोटे छोटे मटेरियल जेव्हा आपण कलेक्ट करू, जसं हे फायबर कलेक्ट केलं सगळे फायबर्स, तर त्याला आपण काय म्हणणार, 3D स्ट्रक्चर. ओके, म्हणजे नॅनो पार्टिकलचं, वायरचं नंबर ऑफ नॅनो पार्टिकल्स, नंबर ऑफ वायर्स, नंबर ऑफ नॅनो फायबर्स जेव्हा बल्कमध्ये असतील, कसे असतील, बल्कमध्ये असतील किंवा मल्टिपल असतील, कसे असतील, बल्कमध्ये असतील किंवा मल्टिपल असतील, त्याला आपण काय म्हणणार, 3 डायमेन्शनल. ओके, जे की कशामध्ये असतील, बल्कमध्ये असतील. एवढं लक्षात ठेवा. ओके, कसे असतील, बल्कमध्ये. हे आपण इंडिव्हिज्युअल बघितले, ते कसे असतील, बल्कमध्ये म्हणजे मल्टिपल फॉर्ममध्ये. त्याच्या आलं लक्षात. हे काय बघितलं आपण, नॅनो केमिस्ट्रीचं थोडंसं इंट्रोडक्शन आणि त्याचे टाईप्स. आता आपल्याला बघायचं आहे की त्याच्या अशा कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या त्याला त्याच्या मॅक्रो मॉलिक्यूलपेक्षा, म्हणजे जे मोठे मॉलिक्यूल्स आहेत, बल्की मॉलिक्यूल आहेत, त्यापेक्षा छोट्या फॉर्ममध्ये असताना त्याच्या प्रॉपर्टीज कशा राहतील, डिफरंट. ओके, हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. म्हणजेच त्याचा कलरसुद्धा असू शकतो, कारण की जे काही नॅनो मॉलिक्यूल्स आहेत, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं नॅनो सायन्सच्या डेफिनेशनमध्ये की जे काही मॅक्रो मॉलिक्यूल असतील, त्याच्या मॉलिक्यूल फॉर्म असेल तो त्याच्या नॅनो फॉर्मपासून कसा आहे, खूप डिफरंट. कारण की त्याच्या दोन्ही पॉईंटला, ॲटम फॉर्मला किंवा मॉलिक्यूल फॉर्मला, मॅक्रो मॉलिक्यूल फॉर्मला, त्याच्यात काही प्रॉपर्टीज ह्या कशा राहतील, डिफरंट. ओके, त्याचे कलरही असू शकतात, पार्टिकल साईजसुद्धा असू शकते, अशा बऱ्याचशा आहेत. ते आपल्याला बघायचं आहे उद्याच्या लेक्चरला. ओके, थँक्यू. नीट अभ्यास करा. ओके, बाय.